लाईट दिसते आपल्याला. अ, केलं पाहिजे या अनुषंगानं थोडस सांगितलेलं आहे की आढावामध्ये, मागील महिन्याच्या आढावामध्ये नेमकं आपण काय केलं पाहिजे. तर एका कोपऱ्यामध्ये शाळेचं एकंदरीत नाव दिलेलं आहे. उदाहरणामध्ये एक सरा केंद्र आहे, एक सरा केंद्रातले एकूण शाळा 10 आहेत. त्या शाळेचं नाव दिलेलं आहे. त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये लक्षणीय ठळक गोष्टी दिलेल्या आहेत. त्या लक्षणीय ठळक गोष्टीच्या अनुषंगानं काय चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत ते केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून बोर्डमध्ये आढावा होईल. प्रत्येक शाळेचा एकच मुद्दा घेईल चर्चेला. जास्त म्हणजे तितका वेळ बघायला गेलं तर राहणार नाही, पण प्रत्येक शाळेला संधी मिळेल असं बघूया. आणि त्यामध्ये प्रत्येक शाळेचा एक मुद्दा चांगला घेऊया आणि शाळा स्तरावर गुणवत्तेच्या अनुषंगानं काय अडचणी येत आहेत त्याची एक समस्या म्हणून ती एक विषय तिथं घेऊया. तर या पद्धतीनं ज्यावेळेस आपले आढावा होईल, समस्या पुढे येतील आणि प्रत्येक शाळेचं चांगलं काम काय आहे आणि त्या शाळेला एका वर्गाला किंवा एका वर्गापुरतं काय अडचणी येत आहे, तर त्या एका वर्गाची अडचण आपण समजून आपल्याला पुढचं सत्र म्हणजे जे देवाणघेवाण सत्र आहे, हे सत्र झाल्यानंतर देवाणघेवाण सत्र आहे, त्यामध्ये ह्या समस्याच्या अनुषंगानं चर्चा होईल. त्यावरती कुठल्या शाळेने काय काम केलं या अनुषंगाने चर्चा होईल देवाणघेवाणमध्ये. हे जवळपास 17 ते 25 मिनिटं आपल्याला करणं अपेक्षित आहे. जास्तीत जास्त 30 मिनिटं होणं अपेक्षित आहे. आणि या सत्रामध्ये सर्व शिक्षक बोलतील कसे, संवाद करतील कसे, ही संधी देणं गरजेचं आहे. आणि मूळ उद्देश जो शिक्षण परिषदेचा या 5 सत्राचा जो आहे तो हा उद्देश आहे की प्रत्येक शिक्षक इथं आल्यानंतर प्रत्येक बोलला पाहिजे. त्याच्या शाळेतल्या त्यांनी अडचणी, चांगल्या गोष्टी त्या माध्यमातून सांगितल्या पाहिजे. त्याच्यामध्ये चूक असेल, बरोबर असेल, हे आपण तिथं विचार करत नाही. पण मूळ उद्देश शिक्षण परिषद जो आहे की शिक्षकांसाठी, शिक्षकांच्या गुणवत्तावृद्धी करण्यासाठी जे काही माध्यम म्हणून बघितलं गेलेलं आहे शिक्षण परिषदेकडे, तर त्या शिक्षण परिषदेचा उद्देश त्यामध्ये साध्य व्हावा. देवाणघेवाण त्यामध्ये होणं गरजेचं आहे. शिक्षकांचा संवाद होणं त्यामध्ये गरजेचं आहे आणि तो संवाद फक्त गुणवत्तेच्या अनुषंगाने असावे. इतर गोष्टीवरती जर फोकस दिला तर कदाचित ती गोष्ट साध्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला ते आढावा देवाणघेवाणमध्ये जी चर्चा होईल ती मूल केंद्रितच असावी, या अनुषंगाने चर्चा होईल. हे झाल्यानंतर मग जे तिसरं सत्र आहे ते तिसरं सत्र कुठल्या विषयाच्या अनुषंगाने असलं पाहिजे. तर मला आम्ही एकत्र आलो, आम्ही एकत्र आल्यानंतर पुढच्या महिन्याच्या काय नियोजन असलं पाहिजे किंवा आम्ही काय काम केलं पाहिजे. कारण शिक्षण परिषद चर्चा भाषण हे होण्यापेक्षा तितका वेळ आपण जे काही घालतोय, 4-4.5 तास आपला वेळ जातोय, त्याच्यामध्ये आपल्या मुलाच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आपल्याला काहीतरी मदत झाली पाहिजे, काहीतरी आपण इतका वेळ आपला शिक्षण परिषदेचा काहीतरी कर्मी लागला पाहिजे या अनुषंगाने आपण काहीतरी या शिक्षण परिषदेमध्ये घेऊन गेलं पाहिजे. त्यामुळं जे काही राज्य शासनाच्या परिपत्रक आहेत 5 सत्रामधल्या शिक्षण परिषदेमध्ये, ते तिसरं सत्र जे आहे ते मासिक नियोजनाचं आहे. तर ते मासिक नियोजनाचा विषय आपण का बरं आपण हे प्रत्येक वर्षी मागच्या 2 वर्षापासून आपण हे मासिक नियोजनाचा विचार करतोय. आणि बीड तालुका असेल, इव्हन धारूर तालुका असेल, या 2 तालुक्यामध्ये हे पूर्ण केंद्र स्तर, जिल्हा स्तरावरून खूप चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंट होताना दिसून येत आहे. आणि त्यातल्या त्यात बीडमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं याच्यावरती पण बीडमधल्या काही केंद्र आहेत, चौसाळा बेटामध्ये काय असतील किंवा जसं आता ओळ मॅडमने सांगितलं असेल, असे काही केंद्र आहेत की जिथे हे चांगल्या पद्धतीनं पण पुश होतंय. आता हे करायचं का आहे, तर याचा उद्देश काय, गरज काय आहे, याच्यावरती आपण जर विचार करायला गेलं तर प्रत्येक मूल समजणं गरजेचं आहे. प्रत्येक मुलाची शिकण्याची गती समजून घेणं गरजेचं आहे. मुलांचे त्यासाठी उपाययोजना काय आहेत, प्रत्येक मूल हे वेगळं आहे, युनिक आहे, त्याच्यासाठी आपण वेगळं काय विचार करणं गरजेचं आहे. तिथं मासिक नियोजन हे आपलं घटक खूप प्रभावी ठरतं. आणि हे अनुभव आहे मागच्या 12 वर्षापासून हे या पद्धतीनं आपण पुढे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा याच्यामध्ये घेऊन जातोय. त्याच्यामध्ये ह्याचा एक अनुभव हेच आहे की प्रत्येक मूल हे वेगवेगळं आहे, त्या मुलाला प्रत्येकाला समान संधी देण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे मासिक नियोजन आहे. पर्यवेक्षण यंत्रणेला शाळा स्तरावर होत असलेले जे काही शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुषंगाने बदल आहे ते पाहण्यासाठी मासिक नियोजन अत्यंत प्रभावी ठरणार आहे. म्हणून आता मागील 2 वर्षापासून आपण मासिक नियोजन त्या ठिकाणी करत आहोत. आता हे मासिक नियोजनाचं स्वरूप आपण आतापर्यंत कसं करत आलो आहोत. मासिक नियोजनाचं स्वरूप आपण काय करतोय, तर आपल्याकडे एक जिल्हा स्तरावरून फॉर्मेट येतोय की त्याच्यामध्ये त्या महिन्यामध्ये शिकवत असताना, आता समजा ऑगस्ट महिना, सप्टेंबर महिना आहे, त्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला कोणते पाठ शिकवायचे आहेत, भाषा, गणित, इतर विषयाचे, तर ते पाठ कसे बघणं गरजेचं. तर आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्याकडे सर्वांकडे दिनदर्शिका, वार्षिक दिनदर्शिका राज्य शासनाचे असतात. त्या दिनदर्शिकेनुसार त्यामध्ये महिनावाईज कुठल्या पाठ शिकवायचे त्याची सविस्तर मार्गदर्शन त्यामध्ये केलं गेलेलं आहे. तर ते पाहणं गरजेचं आहे. सप्टेंबरचं नियोजन जर आपण करत असू तर त्यामध्ये आपण कुठला पाठ घेतोय, ते पाठ बघणं, पाठ बघून मग पुढच्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये करणं आहे. त्याचं प्रपत्र आपल्याकडे आहे, हे आपण गेल्या 2 वर्षापासून करतोय. पाठाची निवड करणं असेल वार्षिक नियोजनाच्या अनुषंगाने, आणि पाठाची निवड केल्यानंतर त्या पाठाला एकंदरीत, आता समजा आपण 2-3 विषयाचा विचार त्यामध्ये मागच्या वर्षापर्यंत करत होतो की त्या पाठामधून कुठले उद्दिष्ट साध्य होत आहेत, ते उद्दिष्ट मग
पहिली ते पाचवीच्या अनुषंगाने काय परिसराच्या संबंधित असू शकतात. तर त्या अनुषंगाने तिथं आपण ते पाठाच्या आशय त्यामध्ये घेतोय, उद्दिष्ट काय त्या पाठाचं, आणि मग त्या पाठाला लागू होणाऱ्या आद्य निष्पत्ती कोणत्या आहेत. आता मुळात मागच्या 2 वर्षापासूनचा हाच अनुभव आहे. एससीआरटीच्या जे काही आद्य निष्पत्ती आपण बघतोय, त्या आद्य निष्पत्ती एवढ्या ब्रॉड लेवलच्या आहेत की त्या आपल्याला समजून येत नाहीत एकदम. इतक्या मोठ्या लांबलचक आणि लांब असल्यामुळं त्याच्यामध्ये क्लॅरिटी येत नव्हती. तर या वर्षाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला त्या आद्य निष्पत्ती अजून सुद्धा आलेल्या आहेत, पण त्या आद्य निष्पत्ती त्या स्वरूपामध्ये दिसून येतात. पण आता एक चांगला बदल हा चांगला झालेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये आलेल्या आद्य निष्पत्ती, की कुठल्या पाठाला, कुठल्या घटकाला कुठल्या आद्य निष्पत्ती लागू होते हे ते पाठामध्येच आलेलं आहे. त्यामुळे अजून आपल्याला एक चांगली संधी आहे की ती मासिक नियोजन तयार करताना की ते शोधत बसायची गरज पडणार नाही. आतापर्यंत खूप शोधावं लागलं आणि तीच आद्य निष्पत्ती मग सोपी कशी करायची, मुळात पाठाला कोणती आद्य निष्पत्ती लागू होते हेच थोडंसं आणि मग असतं माणूस ते शोधतानाच अडचणी निर्माण होत होत्या. तर एक ह्या आद्य निष्पत्ती शोधत असताना आपल्याला पुढे जाण्यासाठी पण अडचणी तशा येत होत्या. म्हणून आता एक सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला मासिक नियोजन आपल्याला करायचं असेल तर ते कसं करता येऊ शकतं. त्यासाठी आपण मायगुरु सारखा मागच्या वर्षापासून मायगुरु हे ऍप घेऊन येतोय. ऍप म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये शिक्षकांना मुलाच्या गुणवत्तेच्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी, सगळ्या व्यवस्था त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिकण्याचे साधनं त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पाठाला लागू असणाऱ्या आद्य निष्पत्ती मॅप करून दिलेल्या आहेत. तर हे मासिक नियोजन जे आपण करतो, ह्या मासिक नियोजनाचा संदर्भ बी तसाच त्याच पद्धतीचा आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहायचं झालं तर आपल्याला, आपण पीजीआयचं उदाहरण घेऊया. आपण हे मासिक नियोजन का केलं पाहिजे, तर पीजीआयचं स्टेटस पाहिलं आपण तर आपल्याला लर्निंग आउटकम जर साध्य करायचे असतील तर 290 मार्क फक्त लर्निंग आउटकम वर आहेत. आद्य निष्पत्ती वरती 290 मार्काची आद्य निष्पत्ती पीजीआय मध्ये उल्लेख केलेला आहे. आणि वर्गातील आंतरक्रिया, आपला वर्ग कसा असला पाहिजे यासाठी 90 मार्क आपल्या त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि डिजिटल अध्ययनासाठी 50 मार्क. जर हाचा रेशो पाहिला तर 600 पैकी 430 मार्क पीजीआय मध्ये वर्ग आंतरक्रिया असतील, डिजिटल अध्यापन असेल आणि लर्निंग आउटकम साध्य करण्यासाठी असेल, तर जवळपास 600 पैकी 430 मार्क हे पीजीआय मध्ये आपल्याला वर्ग अध्यापनाच्या लर्निंग आउटकमच्या अनुषंगानेच आहेत. तर ते साध्य करण्यासाठी मासिक नियोजनाची आपल्याला आवश्यकता आहे. आणि म्हणूनच त्याचा संदर्भ पण जे काही आपण 2024 जे काही एससीएफ न जे काही मार्गदर्शन झाले आपले अध्यापन व्यवस्थापनाच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये पण तो संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की अध्याय निष्पत्ती आधारित मासिक नियोजन करत असताना ते कसं केलं पाहिजे, त्याचं उद्दिष्ट काय आहे. जसं की आता बघतोय आपण ब मध्ये दिलेलं आहे बघा, मध्ये की क्षमता, अध्याय निष्पत्ती आणि पाठाचे उद्दिष्ट हे त्या पाठ्य एससीएफ मधला संदर्भ आपण इथे घेऊन ते मासिक नियोजनाचा विचार करतो की मग ते मासिक नियोजन कसं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये शिक्षक निर्देशित सत्र असले पाहिजेत, विद्यार्थी केंद्रित काहीतरी कृती असल्या पाहिजेत आणि या कृती पुढे मुलांच्या वर्ग पातळीवरती कशा परिणामकारक करतील या अनुषंगाने आपल्याला आपलं मासिक नियोजनाचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणून आपल्याला हे मासिक नियोजन करत असताना एक ऍक्टिव्हिटी आहे किंवा ती एक महिनाभराची एक प्रोग्रेस म्हणून आपण घेतो आणि लिहितो यासाठी नसून त्याच्यावरती महिनाभर काहीतरी काम झालं पाहिजे. ते काम कसं करण्यासाठी आपण अजूनही चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीनं पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आता गेल्या 2 वर्षापासून आपण ही कागदावरती लिहिण्याचा प्रयत्न करतोय, तर तिथं आता कुठंतरी वेळ खूप 1 तास भरपूर त्याला लिहिण्याचं काम त्याच्यावरती करावं लागतं. हे अनुभव बऱ्याच शिक्षकांचे पण आहेत. त्यामुळं आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला याचं लिखाण कमी करून आपण ते मासिक नियोजन नेमकेपणानं आपल्याला वर्ग पातळीवरती कसं सोपं करता येऊ शकतं. म्हणजे 10 मिनिटांमध्ये तुमचं मासिक नियोजन तयार होणार आहे. आता जसं आता मॅडमने सांगितलं की आम्हाला खूप धावपळ करावी लागली त्यासाठी, आपण अगोदर थोडीशी तयारी केली शिक्षकांसोबत बसून की समजा गटामध्ये आपण सीआरजीची बैठक आता झाली, आता वेळ आहे आपल्याकडे, आपल्याला 31 पासून ते 3 तारखेपर्यंत शिक्षण परिषदेला घ्यायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक सीआरजीची बैठक घेऊन त्याच्यासाठी स्पेसिफिक 2 शिक्षकांनी जर व्यवस्थित नियोजन केलं आणि जे काही फ्लो दिलेला आहे आपण ते फ्लो जर व्यवस्थितरित्या आपण त्यांना समजून त्यांनी स्वतःचं नियोजन केलं तर मग गटामध्ये बसून शिक्षकांना ते प्लॅन आपल्याला व्यवस्थित करून घेता येऊ शकतो. आणि ते 10 ते 20 मिनिटाचंच काम आहे. 20 ते 30 मिनिटांमध्ये हे काम कव्हर होऊन जाऊ शकतं. फक्त सुरुवातीला थोडासा वेळ लागण्याचे चान्स आहेत. एकदा सवय लागली तर परत पुन्हा तेवढा वेळ लागणार नाही. यासाठी आपल्याला अत्यंत महत्वाचं जे मायगुरु ऍप आहे, हे ऍप आपल्याला वर्ग पातळीवरती शिक्षकांना मदतीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये बरेच साधनं उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याला एआय शी जोडणी दिलेली आहे. पहा बघा, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन प्रक्रियेवरती देशाचा, राज्याचा आणि जगाचा पण कोल आहे. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला स्वीकारून आता पुढे जायचा विचार आपल्या मानस आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पण हे ऍप आपल्याला मासिक नियोजनापुढे जाऊनही शिक्षकाची लर्निंग डेव्हलपमेंटसाठी पण अत्यंत उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी आपल्याला हे करणं खूप सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने मी राहुल उन्हाळे सरांना विनंती करतो
की त्यांनी आपल्याला या एकंदरीत त्यांनी स्वतः हे केलेलं आहे. मागच्या 1-2 वर्षापासून ते स्वतः करतायत. त्यांचे वर्ग पातळीचा अनुभव पण आहे आणि त्या अनुषंगाने हे वापर करत असताना ते स्वतः आज आपल्या या कार्यशाळेला उपस्थित राहून आपल्याला सुद्धा हे टूल पुढे कसं मदतीसाठी आहे आणि त्याचं ओरिएंटेशन ते करणार आहेत. बघा, हे ओरिएंटेशन केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये करत असताना आपण समजा काही कारणास्तव हे नेटवर्कच्या इश्यूमुळे नाही होऊ शकलं, तर मॅन्युअल देऊन माझं असं म्हणणं की शिक्षकांनी घरी बसून किमान उद्देश तर त्याचा शिक्षण परिषदेमध्ये एकत्रित बसून 100% होणं गरजेचं आहे. पण तांत्रिक अडचणीमध्ये काय जर आला, तर माननीय केंद्र प्रमुखाने हे पाहणं गरजेचं आहे की 100% केंद्रातल्या 100% शिक्षकाचं नियोजन झालं पाहिजे. मग याच्यामध्ये भाषा, गणित आणि परिसर अभ्यास 1ली ते 5वीचा आपण विचार करून तयार केलेला आहे. परंतु इतर शिक्षकांनी त्या मासिक नियोजन करत असताना प्रपत्रावरती या संदर्भानं प्रपत्र सोबत घेऊन गटामध्ये बसून एकत्रित ते मासिक नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे 1ली ते 5वीचे शिक्षक करत असताना 6, 7, 8च्या शिक्षकांना काय करावं, तर हे प्रपत्रावरती लेखी स्वरूपामध्ये मासिक नियोजन त्या ठिकाणी बसून एकत्रित करावं. हे सुरुवात आहे. हळू-हळू सगळे वर्ग आपण त्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतो. पण 1ली ते 5वी साठीच हे आपल्याला माय गुरुचा यूज तिथं करता येऊ शकतो. कारण निपुण महाराष्ट्राच्या अनुषंगाने त्याचा विचार करून माय गुरुचं निर्मिती आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचे पाठ्यपुस्तक आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामधल्या एससीईआरटीच्या निष्पत्ती अथॉराइज होऊनच आपल्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण काही जरी फीडबॅक असतील तर जिल्हा स्तरावरून आपल्याला एखादा मेसेज येईल, त्याच्यावरती नंबर असेल, काही अडचण असेल तर आपण बिलकुल कनेक्ट करून त्या प्रश्नाबद्दल अडचणी विचारू शकतात. तर आपल्याला या सविस्तर माय गुरु ऍपवरती कसं नियोजन करावं किंवा ते नियोजन करताना आपण कुठले टप्पे पाहिले पाहिजेत, त्याचं मॅन्युअल प्रमाणे राहुल उन्हाळे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी राहुल सरांना विनंती करतो की त्यांनी आपण या टूलच्या अनुषंगाने पुढे मासिक नियोजनापर्यंत सर्वांना आणि माय पीडी पर्यंत सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावे. आपण अनम्यूट होऊन बोलू शकता सर. मी तोपर्यंत पीपीटी कनेक्ट करतो. थँक्यू सर. नमस्कार सर्वांना. येस सर, बोला सर, आवाज येतो. ओके. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्हा बीड मार्फत आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शिक्षण परिषदेतून आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी जे काही विषय आपण घेतले आहेत, हे सर्व विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याची मला संधी आपल्या विद्यालय डाएटचे प्राचार्य आदरणीय मुरकुटे साहेब, आमच्या मार्गदर्शिका गिरी मॅडम, देशपांडे मॅडम आणि सर्व स्टाफ, तसेच आमच्या गट शिक्षण अधिकारी गंगाखेडकर मॅडम आणि ज्ञान प्रकाश फाउंडेशनचे उजगरे सर. तर पहा, माझ्याकडे जो विषय दिलेला आहे तो आहे अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन. पहा, आपल्याला माहित आहे NEP 2020 नुसार अध्ययन निष्पत्तीला एक महत्वाचं स्थान आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. अध्ययन निष्पत्ती उच्च स्थानी ठेवलेले आहेत आणि त्याला अनुसरूनच आपला पाठ्यक्रम सगळा तयार आहे. आपल्याला माहिती असेल गेल्या वर्षीपासून तर आपल्याला आपल्या अध्ययन निष्पत्ती वर्गामध्ये सर्व विषयांच्या चिटकवायच्या सुद्धा आहेत. त्या का चिटकवायच्या आहेत, तर त्या अध्ययन निष्पत्तींना समोर धरूनच आपण आपलं अध्यापन त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने ठेवलं पाहिजे. हे NEPचं टार्गेट आहे आणि आपल्याला माहित आहे हे टार्गेट पूर्ण होण्यासाठी आता डाएट मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, ज्याच्यामध्ये आता जो गुणवत्ता कक्षाचा उपक्रम आहे हा एक आदर्श उपक्रम ठरणार आहे. कारण याच्यामध्ये काय होणार आहे, शेअरिंग, देवाणघेवाण होणार आहे सर्वांची एकमेकांशी, आणि कुठलाही प्रॉब्लेम मागे राहील असं त्यातून मला वाटत नाही. कारण काय असतं, एक कुठलंही टार्गेट जर ठरलेलं असेल तर त्या टार्गेटच्या आणि त्याने काय केलं, त्याच्या घराच्या भिंतीवर, एक एकदम साधारण घर आहे, त्या घराच्या भिंतीवर ऑलिम्पिकचं चित्र काढलं होतं की मला या स्पर्धेमध्ये जायचंय, आणि आज तो त्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे. म्हणजे एखादं ध्येय जर समोर असेल तर त्या दृष्टीने जाण्यासाठी आपल्याला खूप चांगला प्रयत्न करता येतो आणि त्याच्यासाठी त्यामुळे आपल्याला यशही प्राप्त होतं. तर असंच आपला आजचा जो विषय आहे की अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन आणि त्याची आवश्यकता नेमकी काय आहे. आपल्याला सर्वांना माहित असेल, आपण सर्वजण मन लावून शिकवतो. आज बरेचसे अनुभव आपल्याला त्याच्यामध्ये आहेत, आपली सेवा ही भरपूर झालेली आहे. परंतु एवढं अध्यापन करत असताना, वेळोवेळी प्रशिक्षण होत असताना, सगळं अपडेटेड आपण असताना सुद्धा आपला येणारा रिझल्ट सगळ्यांचा सेम आहे का,
नक्कीच आपला हा रिझल्ट थोडासा सेम नाही, तो कुठेतरी मागं पुढे पडतोय. म्हणून या अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजनाची आवश्यकता नेमकी काय आहे हे आपण एकदम थोडक्यात बघूया आणि मी आपल्या पीपीटी कडे बोलतो. अध्ययन निष्पत्तीमध्ये एखादा घटक अध्ययन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काय समजलंय आणि नसल समजलं तर त्याच्यावर काय करता आलं पाहिजे, त्याच्यात कोणतं कौशल्य आत्मसात झालं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा उपयोग तो त्याच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कसा करेल, जे आहे निष्पत्तीचं आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण झाली का नाही हे पाहणं. त्यामुळे अध्ययन निष्पत्ती एक अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संकल्पना नाहीये, तर तो शिकवण्याचा परिणाम दर्शवणारी संकल्पना आहे. आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, त्यांची आकलनाची पातळी असेल, शिकण्याचा वेग असेल किंवा त्यांची उपलब्ध शैक्षणिक साधनं असतील किंवा त्यांच्या घरातील भौतिक सुविधा, शाळेतील भौतिक सुविधा असतील, या सगळ्यांमध्ये विविधता आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अध्ययन निष्पत्ती सगळ्यांसाठी सेम आहेत आणि ह्या अध्ययन निष्पत्तीपर्यंत त्यांना पोहोचवण्याचं नियोजन आणि उद्दिष्ट आपल्याला दिलेलं आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करायचंय तर त्याला एक सोपा मार्ग कसा आहे? मग काम भरपूर आहेत, म्हणजे आलं नवीन काहीतरी आणखीन, असं वेगळा विचार न करता आपण याबद्दल एक सकारात्मक विचार, तो अध्यापन होऊच शकत नाही. आणि अध्ययन निष्पत्ती सहित आपल्याला अभ्यासक्रम जर करायचा शिकवायचा आहे, आपल्याला आपलं मासिक नियोजन जर करायचंय, तर शासन प्रशासन असेल, डाएट असेल किंवा ज्ञान प्रकाश फाउंडेशन असेल, एक सोपा मार्ग आपल्याला देत आहे. पहा, हा मार्ग सोपा आहे. अगोदर जर हा मार्ग नसेल तर आपल्याला ते लिखित तयार करावं लागणार आहे आणि लिखित तयार केलं गेलं असेल तर त्याच्यासाठी वेळ जाणार आहे आणि त्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतं. म्हणून आपल्याला या अध्यापनामध्ये आपल्या माय गुरु या ऍप मार्फत आपल्याला मासिक नियोजन बनवायचंय, ज्यामुळे की अध्यापनाला एक स्पष्ट दिशा मिळेल. शिकवण्यापेक्षा विद्यार्थी कसा शिकतोय हे त्यामध्ये महत्वाचं आहे. मी काय शिकवलं यापेक्षा विद्यार्थ्याला काय शिकता आलं हे महत्वाचं आहे. वेळ किती आहेत, आता वेगवेगळे वेळ आपल्याला त्याच्यामधून सुद्धा आनंददायी शनिवार असेल किंवा इतर मूल्यवर्धनचे तासिका असतील, याच्यासाठी वेळ द्यायचा आहे. मग नेमके वेळेचं नियोजन, विद्यार्थ्यांच्या विविध गरजा कोणत्या आहेत, त्यांच्या त्या गरजांप्रती आपल्याला कसं पोहोचता येईल, सातत्यपूर्ण मूल्यमापनाचं शक्य कसं होतं, मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन कसं करता येईल, कृती आधारित अनुभव आधारित शिक्षण कसं देता येईल, Recording in progress. शिक्षकाला आत्मपरीक्षणाची संधी कशी मिळेल, त्याच्यामध्ये अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य झाली का नाही, कोणते विद्यार्थी मागे राहिले, कोणत्या संकल्पना कठीण गेल्या, अध्ययन पद्धतीचा चांगला परिणाम झाला का नाही, पुढील महिन्यात नेमके कोणते बदल होणे आवश्यक आहे, शाळेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली आहे का नाही आणि त्यानंतर पालकांशी संवाद अधिक परिणामकारक होतोय का नाही. अशा गोष्टी आपण अध्ययन निष्पत्तीसाठी आपल्याला अध्ययन निष्पत्ती आधारित मासिक नियोजन याच्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. आणि ते करत असताना मग त्याचं नियोजन असेल, अध्यापन, कृती, सराव, मूल्यमापन आणि पुनर्मूल्यमापन ह्या प्रक्रिया आपला अतिशय संवेदनशीलपणे आपल्याला राबवणं आवश्यक आहे. तर आपल्याला याविषयी एक गोष्ट मला सांगता येईल की अभ्यासक्रम पूर्ण करणं हे आपलं काम आहे नक्कीच, पण विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य केली आहे का नाही हे आपलं अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. हे वाक्य सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवावं अशी एक सर्वांना विनंती करतो आणि मी माझ्या विषयाकडे बोलतो. पहा, आता स्क्रीनवरती जे आपल्याला एक लोगो दिसतोय, QR कोड आहे आणि एक ऍपची लिंक आहे. प्ले स्टोअरवर जर आपण गेलो तर प्ले स्टोअरवरती माय गुरु ऍप या नावाने आपण सर्च केलं तर त्या ऍपचा सिम्बॉल पहा तुम्हाला दिसेल. वरच्या दिशेने असलेले दोन बाणाचे टोक आहेत, जो की एक निळ्या रंगाचा आहे आणि तो एक हिरव्या रंगाचा आहे. ते ऍप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. ते ऍप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला QR कोड सुद्धा दिलेला आहे. तो स्कॅन केला तर डायरेक्ट आपण प्ले स्टोअर मध्ये त्या गुगल ऍप वरती जाऊ शकतो आणि ते आपण ऍप डाउनलोड करून घेऊ शकतो. ऍप डाउनलोड केल्यानंतर पुढची प्रोसिजर आहे, नेक्स्ट घ्या सर. आपल्याला दुसरा QR कोड दिलाय पहा पुढं. उजव्या हाताचा जो QR कोड आहे किंवा जी लिंक आहे ही आपल्याला मिळणार आहे सर्वांना. यामध्ये काय होणार आहे, ऍप आपण डाउनलोड करून घेतलं
त्यानंतर आपल्याला ऍप ओपन करून त्यामध्ये काही करायचं नाहीये. आपल्याला जो दुसरा QR कोड दिलाय, हा QR कोड गुगल क्रोम मध्ये आपल्याला सर्च करायचा आहे किंवा लिंकवर क्लिक करायचं आहे आणि क्रोम मधून गेल्यानंतर त्या लिंकने गेल्यानंतर आपल्याला पुढील नेक्स्ट तर पुढील स्क्रीन कशी असणार आहे आपली ही त्या ठिकाणी दिसणार आहे. पहा, माय गुरु साइन अप आणि तिथं दाखवलेलं आहे ईमेल, मोबाईल नंबर और युजर नेम. तर आपल्याला तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपला आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर आपल्याला OTP येईल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू वर क्लिक केलं तर मोबाईलवरती आपल्या OTP येईल. हा OTP आपल्याला पुढं सबमिट करायचा आहे आणि OTP सबमिट करून व्हेरीफाय करायचा आहे. हा व्हेरीफाय केल्यानंतर पुढची स्क्रीन आपल्याला त्या ठिकाणी कम्प्लीट युअर प्रोफाईल अशी स्क्रीन दिसेल. त्यामध्ये आपल्याला आपलं नाव, आपलं आडनाव दोन्ही गोष्टी टाकायच्या आहेत. परत आपलं शाळा त्या ठिकाणी सर्च करायची आहे. आपण शाळा UDIS नंबरने त्या ठिकाणी सर्च करू शकतो आणि जिल्हा, तालुका वगैरे निवडून आपण त्या ठिकाणी खाली साइन अप करू शकतो. आता साइन अप केल्यानंतर पुढे काय स्क्रीन येणार आहे, तर साइन अप केल्यानंतर पहा, या शेअर केलेल्या स्क्रीनवरती जी समोर लास्टला 4 नंबरची जी स्क्रीन आपल्याला दिसेल. सर नेक्स्ट करा. सुशील सर नेक्स्ट करा. हा, हे सगळं फिल केलं आपण, तालुका, जिल्हा, क्लस्टर, स्टेट. त्यानंतर आपल्याला साइन अप करायचं आहे आणि साइन अप केल्यानंतर पुढची स्क्रीन दिसेल. हा, पुढची स्क्रीन म्हणजे आपली आता साइन अपची प्रोसिजर पूर्ण झाली आहे सगळी. आणि आता परत आपण जर ऍप मधून बाहेर पडलो आणि नंतर ऍप मध्ये लॉग इन झालो, ऍप ओपन केलं, तर आपल्याला ही स्क्रीन दिसणार आहे. कोणती? शेवटची जी आहे ती. त्या ठिकाणी पहा, पाठ नियोजन लिहिलेलं आहे. वरती त्याच्या खाली वर्ग नियोजन लिहिलेलं आहे आणि खाली पहा, कोणतेही नियोजन सापडले नाही असं स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे आपण अजूनही तिथं काही केलेलं नाही. आपल्याला आता वर्ग नियोजन आपलं तयार करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला वर उजव्या हाताला प्लसचं एक चिन्ह दिसतंय पहा, निळ्या आयकॉन मध्ये. त्या प्लसच्या चिन्हावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा, प्लसच्या चिन्हावर आपण क्लिक केलं. त्यानंतर आता जी सेकंड नंबरची स्क्रीन दिसतीये त्यामध्ये खाली 2 पर्याय आलेले आहेत, वर्गाचे नियोजन आणि केंद्राचे नियोजन. आपल्याला वर्गाचे नियोजन करायचे आहे, तर त्या ठिकाणी आपण वर्गाचे नियोजन या विंडोला आपण क्लिक करायचं आहे. हा, वर्गाचे नियोजन याला आपण क्लिक केलं. त्यानंतर पुढची स्क्रीन पहा, आपल्याला त्या ठिकाणी मासिक नियोजनाचे नाव असं ऑप्शन दिसत आहे वरती. आता मला समजा मी 5वीला शिकवतोय, तर मी पाचवीचा वर्ग टाकू शकतो तिथे, इयत्ता 5वी, मंथली प्लॅन म्हणजे मासिक नियोजन, किंवा विषय जर 5वीचे 2-3 विषयांचं घ्यायचं असेल किंवा एकाच विषयाचं घ्यायचं असेल तर विषयाचा पण उल्लेख त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्या खाली नियोजनाबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला मग 5वीचे मराठीचं किंवा वर नाव दिलंय त्यानंतर थोडीशी त्याची माहिती खाली टाकायची आहे. आणि त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर महिना आणि वर्ष निवडण्याची विंडो दिलेल्या आहेत तिथं. समजा मला आता जुलै महिना तर संपलेला आहे, ऑगस्ट संपत आला, आता सप्टेंबर महिन्याचा करायचा आहे. त्या ठिकाणी क्लिक करून आपण सप्टेंबर महिना निवडू शकतो आणि 2026. त्यानंतर हे दोन्ही निवडल्यानंतर पुढे खाली जो निळा आयकॉन दिलेला आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या स्क्रीनवर जातोय. पुढच्या स्क्रीनवर गेल्यानंतर पहा, वरती मगाशी जे आपण नाव दिलं ना, इयत्ता 5वी मासिक नियोजन, तर ते वरती येणार आहे. आता शेवटच्या स्क्रीनवर जे वरती तुम्हाला मंथली प्लॅन 5th दिसतंय ना, तर ते अगोदर आपण म्हणजे या स्क्रीन मध्ये तसं होतं म्हणून ते पुढे तिथं आलेलं आहे. तुम्ही जे नाव दिलेलं असेल ते नाव त्या ठिकाणी वरती आलेलं येईल आणि श्रेणी आणि श्रेणीच्या खाली K12IND असा एक कोड आलेला आहे. तो आपल्याला अभ्यासक्रमाचा कोड आहे, तो बदलायला काही चान्स नाही आहे आपल्याला. ही स्क्रीन आल्यानंतर आपल्याला पुढचा बाण आहे त्या बाणाला क्लिक करायचा आहे. तो क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची विंडो दिसणार आहे.
त्यामध्ये विषय आहेत पहा. त्या विषयामध्ये आपल्या सभोवतालचे जग, गणित आणि मराठी, सध्या हे तीनच विषय आपल्याला उपलब्ध आहेत. या 3 विषयामधील मला कोणत्या विषयाचा अभ्यासक्रम हे मासिक नियोजन करायचं आहे. समजा मला गणित विषयाचं करायचं आहे, तर मी या गणित विषयावर क्लिक केलं तर आपल्याला त्याच्या पुढची विंडो ओपन होणार आहे. हा सर पुढे घ्या. पहा, गणित विषयाला क्लिक केलं, त्यानंतर पुढची विंडो ओपन झाली. आता ही जी आत्ताची विंडो ओपन झालेली आहे त्यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करायचा नाहीये. महाराष्ट्र अभ्यासक्रम, आपल्या स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम तिथे ऑलरेडी आलेला आहे. त्याच्या पुढे जो बाण दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला डायरेक्ट पुढच्या विंडोला जायचं आहे. पहा, आता ही विंडो ओपन झाल्यानंतर वर जर आपण पाहिलं तर आपल्या मंथली प्लॅन फिफ्थ हे आपण जे मगाशी नाव दिलेलं आहे आपले या मासिक नियोजनासाठी, ते नाव तिथं वरती येणार आहे. खाली विषयाचं नाव आलं आहे. फ्रेमवर्क मध्ये स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र आपला अभ्यासक्रम आलेला आहे. इयत्ता खाली आली आहे निवडण्यासाठी. मग आता कोणत्या इयत्तेचा बनवायचा आहे मला, तर समजा मी 5वीला शिकवतोय तर 5वी इयत्तेला क्लिक करणार आहे मी, आणि त्याच्या पुढे जो बाण दिलाय त्याला क्लिक करून पुढची विंडो ओपन होणार आहे. हा, पुढची विंडो ओपन झाल्यानंतर 5वीला जेवढे काही आपले घटक आहेत त्या सगळ्या घटकांची यादी त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. मग आता मला महिना सप्टेंबर महिन्याचं बनवायचं आहे. मग सप्टेंबर महिन्यामध्ये मला कोणते घटक निवडायचे आहेत. एका महिन्यामध्ये समजा मी 3 घटक घेणार आहे किंवा 4 घटक घेणार आहे किंवा 2 घटक घेणार आहे. जे काही आपलं वार्षिक नियोजन असेल त्याप्रमाणे एका महिन्यातले घटक कोणते आहेत ते महिन्यातले घटक आपण त्या ठिकाणी निवडायचे आहेत. आणि ते निवडल्यानंतर आपल्याला खाली पुढे जाण्यासाठी असा एक विंडो दिलेली आहे पहा खाली. दिसते एक सगळ्यांना? हो हो दिसतंय सर, दिसतंय. हा, तसेच त्याच बाजूला पहा, आपण आपण घटक निवडले आणि विषय पण निवडला, तर पुढे जाण्यासाठी जी विंडो आहे ब्ल्यू कलर मध्ये त्याच्या बाजूला पुढील विषय किंवा इयत्ता जोडा असा एक ऑप्शन दिलेला आहे पहा. म्हणजे काय आहे, तर आपण एक विषय घेऊन आता इथपर्यंत आलोय. तुम्हाला सप्टेंबर महिन्यासाठी दुसऱ्या इयत्तेचा एखादा विषय घेऊन किंवा त्याच इयत्तेचा एखादा विषय घेऊन त्याच मासिक नियोजनामध्ये नियोजन करायचं असेल तर तुम्ही पुढील विषय किंवा इयत्ता निवडा याला क्लिक करून मागे मग आपली विषयाची जी विंडो होती याच्या अगोदरची तिथपर्यंत तुम्ही मागे जाल आणि परत विषय निवडून वर्ग निवडून तुम्ही परत एकदा या विंडो पर्यंत येत आहे. म्हणजे एका ऍट ए टाइम एका वेळेला तुम्हाला 2 ते 3 विषय, 4 विषय, 2-3 इयत्ता हे घेऊन आपलं मासिक नियोजन बनवता येऊ शकतं. मग त्यानंतर पहा, दोन्ही विषय निवडून आपण आलो पुढे. पुढे आल्यानंतर गणित इयत्ता 5 आणि मराठी इयत्ता 5 बघा 2 विषय घेतलेले आहेत आपण. हे दोन्ही विषय घेतल्यानंतर समजा हे विषय घेतले आणि मला पुढे आल्यानंतर लक्षात आलं, आता जी स्क्रीन दिसते ती स्क्रीन पाहताना तुमच्या लक्षात आलं की हा पाठ आपण चुकीचा निवडला आहे. मला 2च पाठ घ्यायचे होते, नेमके 3 पाठ आले. तर त्या पुढे पहा एक डिलीटचा आयकॉन दिसतोय तिथे, माय मराठी लिहिलेलं आहे ना त्याच्या समोर. तशा पद्धतीने डिलीटचे आयकॉन तुम्ही निवडलेल्या सर्व घटकांच्या समोर असणार आहेत. यापैकी तुम्हाला जर अनावश्यक एखादा घटक असेल तर तो त्या ठिकाणी तुम्ही डिलीट करू शकता. आणि जे सिलेक्ट केलेले जर योग्य असतील तर खाली दिलेले पहा, अध्ययन टप्पे निवडण्यासाठी पुढे जा, याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुढे येऊ शकता. पुढील स्क्रीनवर आल्यानंतर अध्ययन टप्पे निवडा असा स्पष्ट तिथं मेसेज आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तर खाली पहा इयत्ता गणित अगोदर विषय निवडला होता आपण म्हणून त्या ठिकाणी गणित दिसत आहे वरती. त्यानंतर खाली संख्याज्ञान दिसत आहे. संख्याज्ञानच्या खाली जर पाहिलं आपण तर एक खालच्या दिशेने बाण आहे पहा, एक चौकोन विंडो आहे G5 NSB2 असं एक कोड आहे तिथं, आणि त्याच्या समोर एक खालच्या दिशेने बाण दाखवलेला आहे. त्या बाणाला जर आपण क्लिक केलं तर त्या संख्याज्ञानसाठी कोणते कोणते अध्ययन टप्पे आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत. प्रत्येक निवडायचे आहेत, तिथं दिलेले आहेत. ते आपल्याला कुठूनही ऍड करायचे नाहीत, काही नाही, तिथं जे दिलेले आहेत ते टप्पे आपण त्या ठिकाणी निवडू शकतो. मग नेमकं संख्याज्ञानाचा टप्पा कोणता आहे
परिसरातील 5 अंकीपेक्षा मोठ्या संख्येचं वाचन तो करतोय. आणखीन समजा बेरीज बेरजेबद्दलचे असतील अध्ययन टप्पे, त्या ठिकाणी आपण ते टप्पे तिथं सिलेक्ट करायचे आहेत सगळे. बघा ते 13 नंबर दिले ना, तर 13 नंबरला क्लिक करायचं त्या बाणाला खाली, आणि 14 नंबर जिथं दिसतंय तिथं तसं गोल आहे, तो गोल ब्लँक असणार आहे सुरुवातीला. त्यामध्ये तुम्हाला टच केल्यानंतर तसा बाण येणार आहे. मग असे सर्व अध्ययन टप्पे तुम्हाला निवडायचे आहेत. आणि ह्या पीपीटी मध्ये समजा आता थोडंसं अपडेटेशन झालंय. मी आज जे सकाळी लेसन प्लॅन बनवला, हे मासिक नियोजन बनवलं, त्यामध्ये नवीन अध्यापन टप्पा जोडा असं सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे सगळं स्क्रोल करून खाली जर सगळ्यात पाहिलं तर तो पण मुद्दा तिथं आहे. म्हणजे एखाद्या शिक्षकाला वाटलं की या घटकासाठी एखादा अध्ययन टप्पा ऍपमध्ये नाहीये, मिस झालाय, तर आपण स्वतःचा अध्ययन टप्पा सुद्धा त्यामध्ये तिथं ऍड करू शकतो. आणि उपक्रमांचे प्रकार निवडण्यासाठी पुढे जा, या 15 नंबरचा जो सध्या तिथं दिसतोय ब्ल्यू कलर मध्ये विंडो, त्याच्यावरती आयकॉनवरती त्या क्लिक करून पुढे जाऊ शकतो. हा पुढे आल्यानंतर पुढची जी विंडो ओपन होणार आहे त्यामध्ये अध्ययनाच्या टप्प्यानिहाय उपक्रमांची निवड करा. हे अतिशय चांगला मुद्दा आहे पहा. म्हणजे सगळं चांगलं आहे, परंतु त्यामध्ये महत्वाचं आणखीन काय आहे, तर अध्ययन टप्प्याचे उपक्रमनिहाय प्रकार निवडायचे आपल्याला. आता गणित इयत्ता 5वी दिलंय, खाली संख्याज्ञान आलं आहे, आणि त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर 3 छोटे छोटे गोल आणि त्याच्या खाली WG, SG आणि IPT लिहिलेला आहे पहा. आता नेमकं मला हा संख्याज्ञान हा जो घटक मी घेतलेला आहे, हा घटक मला पूर्ण वर्गासाठी द्यायचा आहे, एखाद्या छोट्याशा ग्रुप लर्निंग मध्ये द्यायचा आहे, का वैयक्तिक इंडिव्हिज्युअली त्या मुलांना, प्रत्येक मुलांना द्यायचा आहे, यासाठी निवड करायची आहे आपल्याला इथे. समजा मला पूर्ण वर्गांसाठी तो मुद्दा घ्यायचा आहे, तर मी WG होल ग्रुप पूर्ण वर्ग हा याच्यावरती क्लिक करेल. स्मॉल ग्रुप, एखाद्या ग्रुपमध्ये लर्निंग द्यायची असेल तर मी स्मॉल ग्रुपवरती तिथे क्लिक करेल. आणि IPT म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस, त्या मुलांना प्रत्येकाला आपापली प्रॅक्टिस जर करायची असेल, म्हणजे तसे जर आपल्याला आपल्या मासिक नियोजनामध्ये मुद्दे घ्यायचे असतील आणि तसं आपल्याला प्लॅनिंग पाहिजे असेल तर आपल्याला IPT असंही घेता येतं. किंवा आपल्याला 3ही ऑप्शन निवडता येतात. 3ही ऑप्शन निवडून सुद्धा आपण त्या आपल्या मासिक पत्रकामध्ये तशा पद्धतीचे आपल्याला उपक्रम त्या ठिकाणी नमूद असणार आहेत. हे उपक्रम निवडल्यानंतर पूर्ण वाचा म्हणून तिथं खाली दिलेलं आहे पहा. तुम्ही जर ते पूर्ण वाचा ओपन केलं, त्या 16 नंबरचा जो बॉक्स दिसतोय ना, त्याच्या खालीच बघा तिथं निळ्या अक्षरात पूर्ण वाचा दिलेला आहे. हे अध्ययन टप्पे निवडल्यानंतर उपक्रम कोणते आहेत बघा, होल ग्रुपला कोणते उपक्रम आहेत, स्मॉल ग्रुपला कोणते आहेत, आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे त्या प्रत्येक मुलाला वैयक्तिकरित्या कोणते उपक्रम आहेत, हे सुद्धा उपक्रम आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतात, लिहून घेता येतात. आणि ते लिहून घेतल्यानंतर आपल्याला त्या दृष्टीने त्यांचा सराव सुद्धा घेता येतो. तर त्याच्यानंतर आपल्याला खाली दिलेला आहे संसाधने निवडण्यासाठी पुढे जा. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे पहा, आपण प्रत्येक अध्ययन टप्प्यासाठी संसाधने जोडा. बघा प्रत्येक अध्ययन टप्प्यासाठी, बरं का, घटकासाठी नाही म्हणलेलं आहे, प्रत्येक अध्ययन टप्प्यासाठी. म्हणजे आपले अध्ययनाचे टप्पे किती आहेत, मागच्या आपण विंडोमध्ये जे निवडले गेलेत त्या प्रत्येक टप्प्यासाठी आपल्याला आता संसाधने निवडायचे आहेत. निवडायचे म्हणजे काय, तिथं दिलेले आहेत त्या सर्व संसाधनांना आपल्याला, मग याच्या अगोदर जसं आपण गोलमध्ये टच करून बरोबरचं चिन्ह आलं त्या पद्धतीने तिथं निवडायचे आहेत. बघा मग आता तिथं एक तुम्हाला 18 नंबरचं जे दिसतंय विंडो, त्या ठिकाणी सर राहून सर एक मिनिट. हा. लॉग इन आता बोला सर. हा, तर आपण आता सध्याच्या विंडो पर्यंत आलो आहोत. तिथं आपल्याला कडा व कोपरे किती ते लिहा या ठिकाणी ऑप्शन दिसते पहा, तिथं 18 नंबर आलेला आहे. तर आपण त्या ठिकाणी जे गोल दिसतोय छोटासा, त्या गोलवरती क्लिक करायचं आहे. तिथं बाण पण दिलेला आहे पहा, एक वरच्या दिशेने बाण आहे आणि एक खालच्या दिशेने आहे. तर आपण ज्यावेळेस हे ओपन करू त्यावेळेला सगळे बाण खालच्या दिशेने असतील आणि आपण त्याला क्लिक केल्यानंतर त्या बाणाला त्याचं दिशा वरच्या दिशेने होईल आणि खाली हा गोल जो दिलेला आहे आपल्याला निवडण्यासाठी
तो तिथं उपलब्ध होईल. त्याच्याच खाली कृतीयुक्त मूल्यमापन असं एक दिलेलं आहे आणि त्याच्या समोर पहा 0 लिहिलेलं आहे. म्हणजे त्याच्या पुढं कृतीयुक्त मूल्यमापनच्या समोर जो बाण दिलाय तिथे आपल्याला काही निवडण्यासाठी नाहीये, कारण तिथं कृतीयुक्त मूल्यमापनच्या पुढे 0 दिलेलं आहे. आणि त्याच्यावर कडा व कोपऱ्याच्या वर जर पाहिलं आपण तर संसाधने शोधाच्या खाली संसाधने 1 दिलेला आहे. तर पहा 1 दिलेलं आहे म्हणजे आपल्याला त्या बाणामध्ये एकच दिसत नाही निवडायचं आहे. उंडाळे सर. स्क्रीन दिसतंय. तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नियोजन तपासून पहा म्हणजे अंतिम टप्पा आहे हा. कोणता? प्रत्येक अध्ययन टप्प्यासाठी संसाधने हा अंतिम टप्पा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर नियोजन तपासून पहा हा याच्यावरती क्लिक करायचं निळ्या आयकॉनवरती. हे क्लिक केल्यानंतर पुढची विंडो ओपन होणार आहे ज्यामध्ये आपला अध्ययन टप्प्यांचा सारांश असणार आहे. तर तो सारांश जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल अध्ययन टप्पे आपण किती निवडले होते. 5वीचे 2 विषय घेतले होते, मग गणिताचा 1, मराठीचा 1. त्यामध्ये किती टप्पे निवडले गेले आहेत हे त्या ठिकाणी टप्पे दिसतील आणि आपला लेसन प्लॅन त्या ठिकाणी कसा असेल त्यामध्ये नेमके उपक्रम कसे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला तपासण्यासाठी दिसणार आहे. जर आपल्याला पब्लिश करण्यापूर्वी म्हणजे ते PDF त्याची तयार होण्यापूर्वी हा पाहण्यासाठी दिलेला आहे. जर त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला इथून आपल्या पहिल्या पेज पर्यंत बॅक होऊन वापस जाता येत आहे. आणि जर हे सगळं आपण पाहिल्यानंतर तपासल्यानंतर योग्य असेल तर आपल्याला निश्चित करा या बटनावरती क्लिक करून आपलं वर्ग नियोजन हे आपलं मासिक नियोजन त्या महिन्याचं आपल्याला पुढे तयार होणार आहे. अशा पद्धतीने बघा हे आपण ऍप ओपन केल्या जी विंडो होती ना त्यावेळेस या ठिकाणी आता जो लेसन प्लॅन दिसतोय ना त्यामध्ये एक चौकोनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अगोदर कोणतेही नियोजन सापडले नाही असं वाक्य होतं. मी तुम्हाला वाचून दाखवलं होतं. त्या ठिकाणी आता हा बॉक्स आलेला आहे ज्यामध्ये आपण आत्ता तयार केलेलं मासिक नियोजन त्या ठिकाणी दिसतं आहे. त्या मासिक नियोजनाला जे आपण सप्टेंबरचं नाव दिलं होतं ते नाव असेल, इयत्ता असेल, त्या ठिकाणी विषय असेल, नियोजनाचा प्रकार असेल आणि तिथं जर तुम्ही पाहिलं तर डाउनलोडचं एक बटन दिसते पहा मध्यभागी त्या चित्राच्या खालच्या बाजूला उजव्या हाताला. ते बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण लेसन प्लॅन जो तयार केला आहे तो आपल्याला PDF मध्ये तयार मिळतो. हा PDF मध्ये मिळणार आहे तो लगेच. हा आता पुढे जो आता दाखवलेली शेवटची स्क्रीन आहे त्या पद्धतीने आपल्याला तो PDF मध्ये मिळतोय आणि त्याची प्रिंट काढून आपण माझं सप्टेंबर महिन्याचं जो लेसन प्लॅन आहे तो आपल्या वर्गामध्ये त्याची एक प्रिंट असेल, 2 प्रिंट असतील, त्या 2 प्रिंट आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. अशा पद्धतीनं अतिशय सोपी पद्धत आहे. अध्ययन निष्पत्ती कोणती पाहायची नाही, त्या कोणत्या निवडायची गरज पडलेली नाही, काही नाही. जो धडा आपण निवडतो त्या धड्याला लागू असलेल्या अध्ययन निष्पत्ती ह्याची आपल्या संसाधने किंवा मूल्यमापनाची साधनं, मूल्यमापन कशा पद्धतीने होईल, ग्रुप लर्निंग होणार आहे का वैयक्तिक मध्ये होणार आहे का होल ग्रुप होणार आहे, अशा पद्धतीनं सर्व काही आपल्याला ऑलरेडी त्याला अटॅच झालेलं आहे. म्हणजे कोणत्या घटकासाठी कोणती अध्ययन निष्पत्ती आहे हे सुद्धा आपल्याला निवडण्याची गरज नाही. अशा अतिशय सोप्या पद्धतीनं आता आपल्याला यासाठी जरी नवीन असेल हे तरी आम्ही काही दिवसांपासून वापरतोय. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये मी आपल्या एका महिन्याचं मासिक नियोजन तयार करू शकतो. मग सुरुवातीला थोडंसं तुम्हाला हे वाटेल वापरताना की काय चुकलं काय राहिलं हे ते, परंतु ही जी PDF आहे PDF तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जो काही सरांना आता मी सकाळीच बोललो की याबाबत जर एखादा व्हिडिओ जर आपण बनवला आणि हा व्हिडिओ जर आपण शेअर केला तर आणखीन यामध्ये जर एखादी काही अडचण असेल तर त्या व्हिडिओ मार्फत त्यांच्या त्या अडचणी सुटतील किंवा जरी आपल्याला याच्यामध्ये काही अडचण वाटत असेल तर ज्ञान प्रकाशन फाउंडेशनचे उजगरे सर आहेत यांचा मोबाईल नंबर मी शेअर करतो किंवा सांगतो तुम्हाला. जर याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मलाही किंवा उजगरे सरांना संपर्क करू शकता. त्यांचा संपर्क आहे 95 27 52 55 96. सर आवाज येत नाहीये.
हे 95 27 52 हा तुम्ही 55 सर आवाज येणार. आणि तेही अध्ययन निष्पत्तीवर आधारित. म्हणजे कोणी व्हिजिटला वगैरे आलं काय झालं तर आपल्याला स्पष्टपणे त्यांच्या पुढे हे मांडता येईल आणि त्या पद्धतीने आपल्याला आपली क्रिया पूर्ण करून आपली रेकॉर्ड पूर्ण ठेवता येईल. आणि एकदा तयार केलेलं मासिक पत्रक हे आपलं त्या ऍपमध्ये कायम इन्स्टॉल म्हणजे असणार आहे. ते त्यातून डिलीट होत नाहीये. आणि आता समजा आज सप्टेंबर महिना चालू आहे तर तुम्हाला मागचे जरी मासिक नियोजन याच्यामध्ये तयार करायचे असतील, जून असेल, जुलै असेल, ऑगस्ट महिन्याचे, ते सुद्धा आपल्याला यामध्ये करता येतात. त्याचप्रमाणे याच ऍपमध्ये एक माझी प्रगती म्हणून एक टप्पा दिलेला आहे पहा. तर माझी प्रगती नेमकी काय आहे? आपल्या शिक्षकांसाठी एक नवीन म्हणजे काही आपल्या जर काही संकल्पना स्वतःच्या काही कमी अस्पष्ट असतील, मासिक नियोजनाविषयी, अध्ययन निष्पत्तीविषयी किंवा एखाद्या विषयांविषयी, तर त्या विषयाविषयी पण आपल्याला यामध्ये सखोल माहिती असणारे काही व्हिडिओ दिलेले आहेत. आपल्याला त्या व्हिडिओ हॅलो. ते व्हिडिओ पाहून आपण आपली प्रगती, स्वतःची प्रगती सुद्धा या ऍप वरती हा सरची एकदा ऍप नंबर रिपीट करा ना. ऍपचंच नाव दिलेलं आहे माझी प्रगती. तर त्याद्वारे आपण काय करू शकतो? तर या हो. माझी प्रगतीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी विषयाशी संबंधित शिकवण्याच्या क्षमता नेमक्या कशा आहेत? हो, त्याला देतो 5 मिनिट. हो, पुढे घ्या सर. हो. माझी प्रगती टॅब असं नाव आहे पहा स्लाइडवर. पुढे घ्या. नाही, माझी प्रगती पुढे पुढे घ्या अजून. हा, माझी प्रगती टॅब पहा. ऍप ओपन केल्यानंतर आपण पहिलं जे स्लाइड दिले सगळ्यात खाली माझे वर्ग, वर्ग नियोजन, शिकवण्याची साधने आणि माझी प्रगती. तर माझी प्रगती याच्यानंतर याच्यावर जर क्लिक केलं आपण तर आपल्याला या टेस्ट मधून नेमकं काय शिकायचं आहे. तर तसे एकूण जवळपास 18 घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत, ज्यामध्ये आपल्या आवडीचा विषय जो आहे त्या विषयामध्ये आपल्याला क्षमता आपल्या किती प्राप्त आहेत किंवा आपल्याला आणखीन क्षमता जर प्राप्त करायच्या असतील तर त्या ठिकाणी काही घटक दिलेले आहेत. जसं की पहिली भाषा म्हणून मराठी शिकविण्यासंबंधी अभ्यासक्रमाची ध्येये व अध्ययन निष्पत्ती कोणत्या आहेत. दुसरी भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यासंबंधित अभ्यासक्रमाची ध्येये, अध्ययन निष्पत्ती कोणत्या आहेत. इंग्रजीमध्ये फोनिक्स शिकवण्याची सुरुवात कशी करायची. गणित विषयाचे शिकवण्याचे पायाभूत घटक कोणते आहेत. गणित शिकवताना भाषेची काय भूमिका आहे. असे वेगवेगळे त्या ठिकाणी घटक दिलेले आहेत, ज्यामधून आपण आपली स्वतःची प्रगती करून घेऊ शकतो. मग ते कशी? तर समजा मला आता दुसरीची इंग्रजी शिकवण्यासंबंधीची काही अध्ययन निष्पत्ती आहेत त्या पाहायच्या आहेत. मग आपण त्याला क्लिक केलं तर त्या संबंधीचा एक व्हिडिओ त्या ठिकाणी ओपन होतोय आणि तो व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओमधून नेमकं दुसरी भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यासंबंधी काही अध्ययन निष्पत्ती आहेत किंवा त्याच्या काही अभ्यासक्रमाचे काही ध्येय आहेत ते त्या ठिकाणी सांगितले जातात. ते तो व्हिडिओ पाहून आपण त्या व्हिडिओ संबंधीची PDF पण त्या ठिकाणी दिलेली आहे. जसं आपण आता AI साथी या ऍप हा कोर्स करण्यासाठी व्हिडिओ पाहायचो, PDF पाहायचो आणि त्यानंतर काही प्रश्न दिलेले असायचे. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे, PDF पाहायची आहे आणि त्यानंतर काही एक 5 प्रश्नांची एक प्रश्नावली टेस्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. अशी प्रश्नाची ती टेस्ट सोडवून आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे बरोबर असेल तर बरोबर, चूक असेल तर नेमकं काय चुकलं आहे हे सुद्धा रिव्ह्यू मध्ये पूर्णपणे दाखवलं जातं. अशा टेस्ट सोडवून आपलं मूल्यांकन स्वतःचं आपण स्वतः करून घेऊ शकतो. पुढे घ्या सर. पुढे घ्या आणखी. हा पहा, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. आता 5 पैकी पहिला प्रश्न त्या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. मग काय प्रश्न आहे तर R2 म्हणजे दुसरी भाषा वर्गात बोलण्यात झालेल्या त्रुटीवर शिक्षकांची योग्य प्रतिक्रिया कोणती असावी. मग खाली 4 मधला ऑप्शन निवडायचा आहे आपण. असे 5ही प्रश्न जर आपण सोडवले, पुढे घ्या, 5ही प्रश्न सोडवल्यानंतर शेवटी मूल्यांकन पूर्ण झाले अशी एक विंडो येते
आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न तपासून पहा. म्हणजे आपण जे पुढे घ्या सर. आपण जे काही सोडवलेलं आहे ते सगळे प्रश्न आपल्याला तपासून पाहता येऊ शकतात आणि नेमकं काय चुकलं आहे हेही त्या ठिकाणी समजतंय. पुढं आपण चाचणीला किती वेळ घेतला हे सुद्धा त्या ठिकाणी दिसतंय पहा. मग किती बरोबर आले, किती चूक आली आणि किती वेळ मिळाला. अशा पद्धतीने आपण आपली स्वतःची प्रगती सुद्धा त्या ठिकाणी करून घेऊ शकतो. म्हणजे ज्या विषयामध्ये काही अडचण आहे आपल्याला, अशा पद्धतीची अडचण त्या ठिकाणी आपल्याला सोडवण्यासाठी हे ऍप मदत करतंय. म्हणजे सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये थोडंफार त्याबद्दल काय म्हणता येईल त्याला, थोडंसं अवघड वाटत असेल किंवा नेमकं हे वेगळंच काहीतरी आलं असंही वाटत असेल, परंतु आपण ह्याचा वापर एक 2 ते 3 वेळा जरी केला योग्य, म्हणजे सराव केला, तरी सुद्धा तुम्हाला हे अतिशय सोपं जाणारं असं माय गुरु ऍप आहे आणि त्याद्वारे आपलं मासिक नियोजन आपण स्वतः करू शकतो. मागच्या मासिक मागच्या आपल्या अशा बैठकीमध्येच नेमकं देवाणघेवाणच्या विषयामध्ये मीच हा मुद्दा मांडला होता आणि आपल्या डाएटच्या अधिव्यक्ता गिरी मॅडम यांनी हा मुद्दा मला सांगितले की बाबा सर, तुम्ही अतिशय चांगला मुद्दा मांडला, तुम्हाला याबद्दल माहिती आहे आणि तुम्हीच तो घ्यावा. अशा पद्धतीनं आपल्या समोर पूर्ण काही याची माहिती मी मांडलेली आहे आणि याबाबत सर्वांना विनंती करेल की आपणही आपल्या शिक्षण परिषदेमध्ये मांडताना हे सर्व काही व्यवस्थित PDF मध्ये दिलंय त्या पद्धतीने सर्वांचं करून घ्यावं, रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि त्याचा एक डेमो सुद्धा त्या ठिकाणीच करून घ्यावा. अतिशय सोपी पद्धत आहे. काही अडचण आली तरी तुम्ही विचारू शकता आणि मी या ठिकाणी थांबतो. जे काही मी बोललो त्यामधील सर्व काही चांगलं योग्य काय आहे हे सर्वांनी घ्यावं. चुकीचं काही वाटलं असेल तर ते वगळावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.